नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपण जागृत पाठीमागं दाखवा पाठीमागं। आपल्या सोलापूर सिटीतलं रेल्वे स्टेशन आहे, इथं आलो। इथं पत्रकार परिषद घेतलेली आहे। नेमकं कशासाठी पत्रकार परिषद घेतली आहे रेल्वेने, आपण संपूर्ण माहिती आपल्या सोलापूरकरांना दाखवणार आहे बरं का। सोलापूरकर काय विषय आहे आपण सगळंच मांडणार आहे, सगळं त्यांच्याकडनं माहिती घेऊन तुम्हाला दाखवणार आहे। जागृत तिकडे दाखवा, आपल्या सोलापूरचं रेल्वे स्टेशन आहे। या जागृत तिकडे बी दाखवा, हे सगळं रेल्वे स्टेशन आहे आपलं। इकडं वर जागृत हे दाखवा, तिकडे दाखवा जागृत ते। हा या आता आपण थेट रेल्वे स्टेशन मध्ये आत जाणार आहोत आणि विचारणार आहोत बरं का, पूर्ण कशासाठी पत्रकार परिषद घेतली आहे। हे आपलं सगळं रेल्वे स्टेशन आहे, सगळं आपल्या सोलापूर सिटीतलं। चला या जागृत, संपूर्ण माहिती देणार आहे। हे आपलं रेल्वे स्टेशन आहे, दाखवा संपूर्ण। या जागृत तिकडं दाखवा, ते आपलं तिकीट काढते तिकडं। या इकडं जागृत, या जागृत। हा दाखवा, पूर्ण ट्रेन दाखवा। ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे, म्हणजे 1 वर आपली गाडी थांबलेली आहे इथं। आणि आपण आज जाणार आहोत, पत्रकार परिषद घेतलेत। नेमकं कशासाठी पत्रकार परिषद घेतली आहे, काय आहे, संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत बरं का। सोलापूरकर दाखवा सगळं, हे आपलं रेल्वे स्टेशन आहे सोलापूरचं। एक वर ही गाडी आली आहे आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली। थेट आपण आज जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहे बरं का सोलापूरकर। इकडे दाखवा आतमध्ये, आपण थेट आज जाणार आहोत आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारणार आहे बरं का, काय विषय आहे नेमकं। या जागृत, हे सगळं ऑफिस आहे आणि इथं प्रेस घेतलेली आहे। या जागृत, आपण ह्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आणि ह्यांच्या संगत आपण पूर्ण सगळीच माहिती घेणार आहे बरं का सोलापूरकर। हे रेल्वेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। त्यांची पत्रकार परिषद होती आता। संपूर्ण माहिती आहे आपल्या सोलापूर असेल, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना हे माहिती सांगणार आहेत धार्मिक स्थळांची। नेमकं काय पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हे सगळेच सांगणार आहेत। मला सांगा साहेब, पत्रकार परिषद झाली आता आणि काय विषय होता आमचा? विषय मुख्यत्वे आम्ही इथे येण्याचं कारण म्हणजे सोलापूर आणि आजूबाजूच्या तालुक्यातील रहिवाशांसाठी आम्ही 2 भारत गौरव विशेष ट्रेनचं आयोजन केलेलं आहे। पहिली ट्रेन जी आहे ती 30 सप्टेंबर रोजी सुटणार आहे आणि दुसरी 21 ऑक्टोबरला सुटणार आहे। जी पहिली 30 सप्टेंबरला जी सुटणार आहे ती सोलापूरवरून जगन्नाथपुरी, गंगासागर, कोणार्कमधलं सूर्य मंदिर, कलकत्ता कालीमाता आणि जेसीदीला बैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे। ती यात्रा या सर्व पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देऊन पुन्हा सोलापूरला त्या सर्व रहिवाशांना इथे सुखरूप इथे आणण्यासाठी म्हणून ही यात्रा आम्ही इथे आयोजित केलेली आहे। दुसरी यात्रा आहे ती राजस्थान आणि उज्जैन, म्हणजे उज्जैनमध्ये महाकाल मंदिर आहे आणि राजस्थानमध्ये खाटूश्याम मंदिर आहे। यासोबत जोधपूर असेल, जयपूर असेल, अजमेर असेल, पुष्कर आहे। या सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन पुन्हा ते सोलापूरला इथे 11 रात्र 12 दिवस अशी टूर करून इथे सोलापूरला परत तिकडे सुखरूप पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल।
या दोन जे आमच्या यात्रा आहेत या यात्रांमधलं महत्वाचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आहे ही पूर्ण एक एक वेगळी ट्रेन आहे. म्हणजे आपण नॉर्मल ज्या आपल्या ट्रेनचे जे डबे असतात त्याप्रमाणे यांची रचना नसते. हे डबे पूर्णपणे केवळ टुरिस्ट पर्पजसाठी बनवलेले आहेत. यामध्ये पॅन्ट्री कार ज्या एक त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये कुकिंग अलाउड आहे. म्हणजे कुकिंग अलाउड असल्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सर्व तीर्थयात्रींना तिन्ही वेळेचं नाश्ता, जेवण, संध्याकाळची हाय टी हे सगळं आपल्या पॅन्ट्री कारमधून गरमागरम आम्ही सर्व करतो. आणि दुसरं म्हणजे या ट्रेनमध्ये आमचा हाऊसकीपिंगची टीम असते जी पूर्ण यात्रेदरम्यान साफसफाई करण्याचं काम करत असते. आणि यामध्ये समजा कोणाला काही तक्रार असेल तर तक्रारीचं निवारण करण्यासाठी आमचे टूर मॅनेजर पण असतात. 60-65 लोकांचे आमची एक टीम असते. ती टीम या सर्व यात्रेकरूंना पूर्ण ट्रेनमध्ये सोबत असते. प्रत्येक बसमध्ये म्हणजे आम्ही या ट्रेनमधून जेव्हा तीर्थयात्री एक पहिल्या डेस्टिनेशनला आम्ही पोहोचू तेव्हा त्या ट्रेनमधून पुढे आमची बस तिकडे असणार प्रत्येक 40-50 सीटरची. आणि त्या प्रत्येक बसमध्ये आमचा एक टूर मॅनेजर असतो. आणि त्या सगळं परत तिकडे हॉटेलची व्यवस्था असते. स्लीपरसाठी आम्ही बजेट हॉटेल ठेवतो आणि ज्यांचं AC मध्ये बुकिंग आहे त्यांना आम्ही AC हॉटेलची व्यवस्था करतो. आणि पुन्हा त्यांना रेल्वे स्टेशनमधून आणून मग पुढच्या प्रवासासाठी आमची ट्रेन रवाना होते. मला सांगा साहेब, हे सगळे नियोजन केलंय. एखाद्याला दुखापत झाली, एखाद्याला गोळ्या चालू आहेत, एखाद्याचे काय बी असतात, बुजुर्ग लोक असतात आणि त्यांच्यासाठी मेडिसिन असेल किंवा डॉक्टराची काय व्यवस्था असणार आहे का नाही तिकडं? आमच्या ट्रेनमध्ये या भारत गौरव ट्रेनमध्ये फर्स्ट एड व्यवस्था असते ज्यामध्ये बेसिक औषधांची व्यवस्था असते. परंतु एखाद्याचा मेडिकल हिस्ट्री आपल्याला माहीत नसते. मग समजा दुर्भाग्याने एखाद्याला काही असा काही प्रसंग ओढवला ज्याच्यामुळे एखाद्याला काही मेडिकलचा काही प्रॉब्लेम आला तर आमचे टीम मार्फत त्या रनिंग ट्रेनमध्ये पुढच्या नेक्स्ट हॉल्ट जो असतो त्या हॉल्टच्या ठिकाणी आम्ही कंट्रोल रूम मार्फत त्या स्टेशनचे संपर्क साधला जातो आणि डॉक्टरची टीम तिकडे आमची ट्रेन पोहोचण्याच्या अगोदरच तिकडे उपस्थित असते. जे डॉक्टर इथे आल्यानंतर ट्रेनमध्ये आल्यानंतर मग ती प्रवाशाला तपासणी वगैरे होते. समजा त्या प्रवासाची स्थिती समजा ठीकठाक असेल म्हणजे गोळी औषध घेऊन त्यांना पुढचा प्रवास ते करू शकत असेल तर त्यांची ती व्यवस्था होते. आणि अगदीच फार गंभीर असेल तर त्यांना त्या स्टेशनवर उतरून त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची पण आम्ही व्यवस्था करतो. काय काय स्टेशनवर असं असतंय की त्या स्टेशनवर दवाखाने म्हणजे जेवढे पेशंटला काय होणार आहे तेवढे मोठे मोठे दवाखाने नसतात आणि खेड्यापाड्याने तुम्ही उतरलं तर त्यांचा बेहाल होणार. त्यासाठी डॉक्टर असणं आपल्याला त्या ट्रेन मध्ये गरजेचं आहे असं वाटतंय बरं का मला तर. नाही, आपला चिंता आपली स्वाभाविक आहे. पण सौभाग्याने म्हणा की आतापर्यंत जे मेडिकलची कंडिशन अशी वर्स्ट याच्यामध्ये कधी आली नाही. पण असं नाही की आलंच नाही, पण जेव्हा जेव्हा आले तेव्हा आमच्याकडून त्या सगळ्या मेडिकलचे ट्रीटमेंट देऊन त्यांना पुन्हा त्यांना व्यवस्थित त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुढच्या प्रवासासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद सर. मला सांगा सर, आता ह्याला पैसे तिकीट किती असणार आहे? आपला जे 30 सप्टेंबरला जी यात्रा आपली सुरू होते त्याचं जे स्लीपर क्लासचं भाडं आहे ते 18,770 आहे. आणि थर्ड एसीचं 29,200 आणि सेकंड एसीचं 38,040. आणि जी यानंतरची जी खाटूश्याम आणि उज्जैनची जी यात्रा आहे त्याचं भाडं आहे मी तुम्हाला ती खाटूश्यामचं भाडं सांगितलं 18,000. आणि ही जी बैद्यनाथ पुरी गंगासागरची आहे ती मात्र फक्त 16,280 हे स्लीपर क्लासचं भाडं आहे. आणि थर्ड एसीचं 27,790 आणि सेकंड एसी 36,940. म्हणजे यामध्ये ऑलरेडी इंडियन रेल्वेज कडून कन्सेशन दिलेलं आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात आपण सोलापूर वासियांना जात आहोत. आता इकडचा समजा प्रतिसाद चांगला व्यवस्थित मिळाला आपल्याला तर भविष्यामध्ये आणखी अधिकाधिक आम्ही ट्रेन आम्ही या सोलापूर वासियांसाठी सुरू करू असं मला विश्वास वाटतो.
किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे आणि बुकिंग कशी आहे हे सांगा सर. आता ही जी पहिली यात्रा आहे बैद्यनाथ धाम पुरी गंगासागर, ही 30 सप्टेंबरला इथून ती ट्रेन रवाना होणार आणि 8 रात्री 9 दिवस हा पूर्ण प्रवास करून ती 8 ऑक्टोबरला इथे सोलापूरला परत येणार. म्हणजे सोलापूरवरून जे यात्री बसणार ते 30 सप्टेंबरला बसणार आणि 8 ऑक्टोबरला परत येणार. आणि दुसरी जी यात्रा आहे ती थोडी जास्त आहे, म्हणजे 11 रात्री 12 दिवस. ती 21 ऑक्टोबरला इथून सुरू होणार आणि सर्व प्रेक्षणीय स्थळं वगैरे दाखवून ती 1 नोव्हेंबरला इथे परत येणार. मला सांगा साहेब, ह्या यात्रेमध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यातलेच असणार आहेत का इतर जिल्ह्यातले बी यावं असं वाटतंय तुम्हाला? नाही, ही यात्रा सर्वांसाठी खुली आहे. म्हणजे असं काही नाही की फक्त सोलापूरवालेच येऊ शकतात असं नाही. सोलापूरवर आपण बोर्डिंग पॉईंट ठेवलंय आणि त्यानंतर मध्ये पण ती म्हणजे पुण्याला थांबणार, नाशिकला कल्याणला थांबणार, नाशिकला थांबणार, भुसावळला थांबणार. म्हणजे या सगळ्या लोकांसाठी ती आहे, पण प्रामुख्याने याचा फोकस आम्ही सोलापूर वासियांसाठी ठेवला. लक्षात असू दे, ह्याला सोलापूरचा विकास म्हणलं जात आहे. प्रामुख्याने आपल्याला सोलापूर पासून हे ट्रेन देत आहेत बरं का सोलापूरकर. हा, सोलापूरचे जे आजूबाजूचे जे जिल्हे असतील, मध्ये सांगोला असेल किंवा आणखी इतर आहे, तर आमचा इथे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा म्हणजे उद्देश हाच आहे की तुमच्या माध्यमातून गावोगावी तालुक्यामध्ये आमचा जो उपक्रम आहे ते पोहोचला तर जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला सोलापूर वासियांकडून मिळेल आणि मग भविष्यामध्ये पण आम्ही आणखी ट्रेन आम्ही सुरू करू सोलापूर वासियांसाठी. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. असा सोलापूरचा विकास आहे बरं का. काय तर करावं, काय तर नवीन घडतंय म्हणलं तर त्याला विकास म्हणलं जात आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.